अँड वी आर बॅक फॉर फन मोर व्हिडिओ. तर आता मी नुकताच कॉमिक कॉन मुंबईला जाऊन आलो आहे आणि त्याचा मी व्लॉग बनवला आहे. पहिल्यांदा मी व्लॉग टाकत आहे या चॅनलवर. तर लेट मी नो कसा झाला आणि लेट्स जस्ट वॉक इन टू द व्लॉग. तर सुरुवात झाली माझी माझ्या घरापासून आणि ज्या दिवशी मला निघायचं होतं 5 तारीख होती वाटते त्या दिवशी थोडंसं माझा मित्र आला होता मला घ्यायला आणि तो सोडून देणार होता मला बस स्टॉप पर्यंत. पण पाहून घेऊ काय झालं तर आता वाजले आहे 6:30 आणि 7 वाजते आहे याची बस आहे आणि हा कुठं जाणार आहे हे याच्या तोंडातूनच तुम्ही ऐका. आणि 7 वाजता ट्रॅव्हल्स आहे आपली वेलकम पॉईंटवरून पॉवर हाऊसमधून. तर त्याच्या अगोदर मी म्हटलं 7 वाजायला वेळ आहे तर त्याच्या अगोदर आपण काहीतरी खाऊ. ठीक आहे, मग आत्ता आम्ही आलेलो हे बघू शकतो इथं चाय चस्का बाहेर आहे त्याच्या तू यार पुरा ब्लॉगचा पचका करून टाकता. इथं बघू शकता इथे चाय चस्का बाहेर आहे. ठीक आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे वडापाव. ठीक आहे, तर तिकडं असं वाटलं आपण चीज वडापाव खायचा. ठीक आहे, तर आता मी पटकन चीज वडापाव खातो आणि पटकन निघून जातो. ठीक आहे, फक्त मला एवढी गॅरंटी आहे की 7 वाजायच्या पहिले आम्ही तिकडे पोहोचून जाऊ. ठीक आहे, 7च्या वरती पण झालं तरी ट्रॅव्हल्स आहे ते. ठीक आहे, त्यांचं काम असते की आम्हाला चांगली सर्व्हिस द्यायची. मी याला तेच सांगितलं, म्हटलं आपल्याकडे खूप वेळ आहे. ठीक आहे, तर आता कुठे जाणार आहोत. ठीक आहे, हा कुठे चालला आहे आणि वापस कधी येणार आहे हे याच्या तोंडी तुम्ही ऐका. ठीक आहे, कुठे जाणार ते तर सांग. कधी कधी असं वाटते की मी व्लॉगिंग चालू करून टाकावं. कर ना. आणि त्यानंतर भाऊन मला बस स्टॉप पर्यंत सोडून दिलं. तर चला आता खाऊन पिऊन मस्त आम्ही निघालो आता वेलकम पॉइंट कडं, जिकडं आपल्याला आपली ट्रॅव्हल्स भेटणार आहे. भाऊ आपल्याला घेऊन चालले. आता पाहिजे बे आरामानं घे, कसा करशील अशा ना एक कुलता या काय. मी बसमध्ये बसलो मी आणि 11-11.5 तासामध्ये मी पोहोचलो मुंबईला. तर आता मुंबईला पोहोचल्या बरोबर मी केलं चेक इन आपल्या हॉस्टेलमध्ये. मी हॉस्टेल ऑलरेडी बुक करून ठेवलं होतं, 1 बेड बुक करून ठेवला होता त्या हॉस्टेलमध्ये. आणि चेक इन केलं, आंघोळ केली आणि डायरेक्ट निघालो कॉमिक कॉनला. आणि कॉमिक कॉनला पोहोचल्या बरोबर रे पाहून घ्या तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः पाहून घ्या. तर आम्हाला सगळ्यांना 11 वाजता अंदर जाऊ दिलं होतं. चला रे वा, आलो अंदर आलो. माय पोट्टे आज आहे पण मी आलो अंदर. गाड्या गिड्या आहे मस्त. मला कॉस्प्ले करायचा होता पण कॉस्प्ले वाला काही कपडे घेऊन येऊन नाही राहिला. माहित नाही येते का नाही. तर अबे रिव्हर्सची बटन नाही आहे का माझ्या कॅमेऱ्यात. रिव्हर्स कसा करू. झालं रिव्हर्स. कपडे गिपडे तर मस्त नामी गिमी सही आहे. हे दाखवतो. सोरो आहे इकडं नामी दिसू राहिली. मला इच्छा तर आहे घ्यायची कोणतं ना कोणतं, कारण कपडे तर सही हा टाके दिसू राहिला. कारण मी लय बंडल कपडा घालून आला. बंडल शर्ट आहे माया लय बेकार. मी म्हटलं माया तो येईन कपडे घेऊन, कारण त्या दुसऱ्याजवळ आहे. मी जो कॉस्प्ले करायचा विचार केला होता त्या दुसऱ्याच्या जवळ आहे कपडे माये. तर मी म्हटलं येईन तो माय फोनही नाही उचलू राहिला. म्हणून मला आता चिंता होऊ राहिली. तर मला किटकॅटचा आहे इथं. मला लवकर कोणता ना कोणता चांगला कपडा घ्यायचा आहे म्हणजे मी चांगले फोटो काढू शकीन. लय मस्त कॉमिक आहे इथं. फिगरिन्स आहे मस्त सारा.
ट्रेजर चेस्ट, डिक्लेअर युअर बाउंटी. अबे डब्बा आहे काहीतरी आहे इथं. मला हे करायचं आहे, पण मला चांगले कपडे घालून करायचं आहे. म्हणजे का मी काय कपडे घातले. एक एसची हॅट आहे माझ्याजवळ जशी तुम्ही पाहिली असेल पहिले, पण ठीक आहे. अबे वॉन्टेड पोस्टर आहे म्हणू शकतो आपण इथं. हे असे मला हे करायचं आहे. गेट युअर ओन वॉन्टेड पोस्टर तर घ्यायचा आहे आपल्याला, पण कपडा पाहिजे आपल्याला पहिले. चांगला कपडा पाहिजे. कपडे कुठं घेऊ चांगले. वन पीसचं काहीतरी पाहिजे मला. आता हेट करतो आता मी बंद थोडासा. आणि त्याच्या काही वेळानंतर आय थिंक सो 12 वाजताच्या जवळपास मेन स्टेजवरचे इव्हेंट्स चालू झाले. मेन स्टेजवरचे इव्हेंट्स म्हणजे पहिले तर ते क्विज वगैरे तेच चालू झाले. म्हणजे ते क्विज कॉम्पिटिशन सारखं काहीतरी, म्हणजे क्विज विचारत होते मेन स्टेजवर आणि त्याच्यानंतर ते काहीतरी गिफ्ट देत होते. म्हणजे गिफ्ट हॅम्पर का असं काहीतरी देत होते. मला नाही माहित, कारण मी नाही गेलो, कारण माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे. तर तुम्ही पाहून घ्या कसे होत होते तर क्विज. Come on, join us. Let's go. We'll give you one last chance. How many more minutes? Oh, it's 7. Thank you. One more minute. Okay, we'll finish it off quickly. We'll be having you on board. One last question. Stand there. One last question for you guys, because I want to consider it. Okay. Which anime movie features Chihiro? Yes. Which anime features the Chihiro? Let's go. Come on, give it a try. Chihiro. Anybody in the audience? If you say that right, you're taking it back home. None of you? None of you behind? Okay. We'll give it to him. What? That's a right answer, Kagobaji, ladies and gentlemen. Give up a round of applause. Congratulations. Here you go. Here you catch it. Come on, let's go. Hold it up. Oh, I'm not supposed to throw it quickly. Come on, join us. Let's go. Join on the stage. Quick. त्याच्यानंतर मी अजून थोडं इकडे तिकडे फिरलो. त्याच्यानंतर मला दिसलं एक व्हिडिओ गेम टुर्नामेंट चालू होता तिथे. आणि लिटरली असे 1-2 टीम बसल्या होते. एक इकडून 4 पोट्टे बसले होते, तिकडून 4 पोट्टे बसले होते. रेड वर्सेस ब्ल्यू, रेड टी शर्ट आणि ब्ल्यू टी शर्ट घालून बसले होते. मी नव्हतो त्या टुर्नामेंट मध्ये, कारण मी गेम्स खेळतो, पण मी काही एवढा काही प्रो प्लेअर आहे नाही का टुर्नामेंट मध्ये भाग घेऊ. मे बी इन फ्युचर पॉसिबल होऊ शकते, पण सध्या तरी नाही आहे. तर टुर्नामेंट चालू होतं तिथे. आणि त्यानंतर अशा वेगवेगळे बूथ्स होते तिथे. जसं सुपर गर्ल बूथ होतं तिथे, अजून किटकॅट वन पीसचं बूथ होतं तिथे. तर अशा वेगवेगळ्या बूथ्सवर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू होत्या. मी सुपर गर्लच्या बूथवर एक ते असं गोल ते राहते ना, ते असं फेकून ते कशात तरी टाका लागते. तर ते वाली ऍक्टिव्हिटी करून पाहिली, जिंकते का नाही. कारण जिंकलं तर काहीतरी सुपर गर्लचं काही मर्च भेटणार होतं काहीतरी, पण आपल्या काही पाहून घ्या तुम्हीच काय झालं तर मी जिंकलो का नाही तर. आणि त्याच्यानंतर ऍज आय टोल्ड यू, किटकॅट वन पीसचा कोलॅब जे झाला होता माझ्याजवळ. ते चॉकलेट, किटकॅटचे जे चॉकलेट आहे त्याच्यात वन पीसचं ते कव्हरवर फोटो होता. लुफी, सांजी, झोरो आणि उसॉप त्यांचं. तसं एक जिथं दिसत असं तुम्हाला मागं तिथं लावलेलं आहे मी लुफीवालं एक लंब. तर असं तिथं एक बूथ होतं स्पेशल किटकॅटचं. आणि तिथे आय थिंक सो 2-3 ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या होत्या. त्यांनी ऑलरेडी पोस्टर्स लावून ठेवले होते. लुफी, झोरो, सांजी, उसॉपचे 4 साईडला 4. तर त्याच्यासोबत आपण सेल्फी घेऊ शकत होतो. मी एकाही सोबत नाही घेतली सेल्फी, माहित नाही काहून, मला सुचलं नाही तिथं. आणि पण मी एक गोष्ट केली, तिथं जे मेन जे जहाज होतं मोठ्याच्या मोठं, त्याच्यावर जाऊन फोटो काढायचा होता. ते मी काढला. असा फोटो मी काढला तिथे. आणि त्याच्यानंतर एक तो फोटो पोस्ट करून त्या फोटोवर जर 20 लाईक्स भेटले तर त्याच्यावर एक की चेन भेटणार होती. आणि ते की चेन पण मला भेटली आहे. मी ऑलरेडी अनबॉक्सिंग व्हिडिओ टाकलेला आहे का काय फ्री मर्च भेटलं म्हणून मला तिथे कॉमिक कॉन मध्ये. तर त्याच्यात तुम्ही पाहिलं असणार एक किटकॅटची की चेन आहे, त्याच्यावर लुफी आहे बसलेला. तर ती की चेन भेटली मला. आणि हे सगळं करता इकडे तिकडे सगळं फिरता सगळ्या गोष्टी पाहता ऍक्टिव्हिटीज करता मला लागली भूक. लंच टाइम झाला होता. आय थिंक सो 3 वाजले होते, 3च्या जवळपास. तर मी गेलो मस्त काहीतरी खाऊ पिऊ म्हटलं, कारण बाहेर ऑप्शन होते
आणि तिथे पण ऑप्शन होते, पण तिथचे ऑप्शन असे होते का तिथं होतं लय महाग. म्हणजे एक सिंगल सगळ्यात स्वस्त गोष्ट होती तिथं 300 रुपयापासून चालू होऊन राहिली होती. एक पास्ताची प्लेट घ्यायची असली तर 350 रुपीजची होती. मी म्हटलं बाहेर काही जायला परवडत नाही, इथंच खाऊन घेऊ. तर जाऊन पाहतो तर काय भयंकर गर्दी, काय सांगू आता मी तुम्हाला. म्हणजे जिकडं पाहिलं तिकडं लोक, ज्या स्टॉलवर पाहिलं त्या स्टॉलवर नुसत्या लंब्या लंब्या लाईनानं. मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं आता 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 काही मी खात नाही. म्हटलं माझ्या पोट, ते गर्दी पाहूनच माझ्या पोट भरलं. मी म्हटलं शेवटी जेव्हा गर्दी कमी होईल, म्हटलं असं जेव्हा निघाचा टाइम राहते ना, तेव्हा नंतर खाऊन घेईन म्हटलं जे काही शिल्लक राहिलं असं त्याच्याजवळ. तर मग मी स्किप करून टाकलं, जाऊ दे म्हटलं. मग मी गेलो क्रंची रोलच्या बूथवर, कारण क्रंची रोल वरून काहीतरी आवाज येऊन राहिला होता आणि तिथं चालू होतं आणि तिथून निघालो थोडस नाचून, थोडस गाऊन आणि मग आम्ही गेलो एका आय थिंक सो ऑडिबलच्या स्टॉलवर, ऑडिबलच्या बूथवर. आणि तिथं थोडी बसायसाठी जागा होती तर थोडस बसलो. माझ्यासोबत माझा एक मित्र होता, त्याच्याकडून मी रिव्ह्यू घेतला की त्याला कसं आवडलं, कारण त्याचं फर्स्ट कॉमिक कॉन होतं. त्याला पहिले कॉमिक कॉन बद्दल काहीच माहित नव्हतं, कसं असते काय असते, आणि हे त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तर त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता हे तुम्ही त्याच्या तोंडातून ऐकून घ्या, त्याच्या शब्दात ऐकून घ्या. तर भाऊ आपले पहिल्यांदा कॉमिक कॉनले आले आहे, तर सांग थोडासा अनुभव कसा आहे. चांगला डिस्क्रिप्शन त्यानं जास्त. फर्स्ट इंप्रेशन बहुत चांगला आवडला. सेकंडली पब्लिक बहुत जास्त कमी नाही आहे, म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं तेवढे सगळे लोक एवढे चांगल्या लोक आहेत. कारण की इव्हेंटमध्ये म्हणजे जे सेफ्टी सिक्युरिटी वगैरे जे पाहिजे वाढवलं याच्यासाठी स्पेशली सारी गोष्टी भेटली. त्याच्यानंतर पब्लिक खूप चांगले सगळे बिलॉंग चांगले म्हणजे मला खूप वाटून नाही राहिलं की पूर्ण बच्चेवाल्या इव्हेंट होतात. पहिले ऐकून जेव्हा तुम्हाला सांगत होतं कसं जेव्हा मला ऐकून असं वाटत होतं की नॉर्मल आहे एकदम, बहुत लहान लहान लेकरं आहे त्यांच्याबरोबर नाही. त्याच्यामध्ये सगळे खूप झालेले आहे, लहान लेकरी आहेत, मोठी लोक आहेत, सगळे ते दिसून की त्याच्यामध्ये कल्चर किती
लोक असा विचार करते का बाबा महाग आहे तर बा जायचं नाही, तर ते लोक काहीतरी मिसआउट करून राहिले त्याच्या असं करून असं वाटते, कारण की जे नॉर्मल कॉलेजमध्ये जे सायन्सिकल कॉम्पिटिशन होते तशी तर नाही आहे, असं बिलकुल नाही आहे. त्याच्यात त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. सरळ सरळ म्हणजे सगळे लोकांचे एकदम प्रॉपर जे टॉप्सली आहेत ते एकदम प्रॉपर आहे. मोस्टली सगळ्या लोकांना स्वतःचे वस्त्र स्वतः डिझाईन केलेले कपडे असो किंवा ते त्यांचे टॉप्स असो काही असो ते सगळ्यांना स्वतः डिझाईन केले. तो एक बहुत चांगली गोष्ट त्यांच्यामुळे क्रिएटिव्ह बनवून आणलं हा इव्हेंट जो असं वाटला म्हणजे क्रिएटिव्हिटीचा इव्हेंट आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर वाटते. सगळे लोक सगळे एफर्ट्स घेऊन त्या गोष्टी बनवून आणले एका दिवसासाठी अजून ते एक चांगली गोष्ट आहे. ते पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी यायची इच्छा आहे की नाही पुन्हा? पुढच्या वर्षी याची इच्छा आहे, पण याच्यासाठी आहे कारण की या वर्षी वस्तू होतं जे एक्सपेक्ट केलं होतं ते नाही झालं, तर त्याच्यामुळे मी पुढच्या वर्षीची इच्छा आहे. पण बहुत हदपर्यंत मी आय थिंक मोस्टली मी फिजिकवर तर जास्त फोकस राहील पुढच्या वर्षीच्या पॉसिबिलिटीसाठी. कारण एन्जॉयबल वाटतं होतं मी पुढच्या वर्षी येण्यासाठी यावं म्हणून, पण ती मोठी कामं आहे. मी तिथे येईपर्यंत म्हणजे मी कधी ह्या प्लॅनच नव्हता केली म्हणजे यांना मला सांगितलं की भाई आहे चालू वेळ चला आता मला आवडलं आपण. त्याच्यानंतर अजून थोडं इकडं तिकडं फिरत राहिलो मी, आणि त्याच्यानंतर पुन्हा मेन स्टेजवर गेलो तर सिद्धार्थ मल्होत्रा आला होता. म्हणजे पहिलेच मी ते ऍड पाहिली होती मला, पण त्या दिवसापर्यंत मी विसरून गेलो होतो का कोणते कोणते गेस्ट येणार आहे. मला फक्त एकाच गेस्टवर फोकस होता, पण ते आपण नंतर बोलू त्याच्याबद्दल. पण सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया आले होते मेन स्टेजवर. that who's this person who makes shows and 20 shows in a year, and if ever I'll get to meet her once, then I'll say thank you for inspiring. But I think 4 years back the person आणि त्याच्यानंतर वाढायला लागली मेन स्टेजच्या समोर गर्दी, कारण तिथून चालू होणार होतं एक सिलसिला म्हणू शकतो आपण, कारण एका मागून एक लय मोठे मोठे लोक येणार होते तिथं. सगळ्यात पहिले सोलो लेव्हलिंगचं पॅनल. सोलो लेव्हलिंगचे जे जॅपनीज वाले व्हॉइस ऍक्टर आहेत ते आले होते, आणि जो हिंदीचा व्हॉइस ऍक्टर आहे त्यांचा सोलो लेव्हलिंगचा तो आला होता, आणि त्यांचे आय थिंक सो डायरेक्टर पण आले होते. तर सोलो लेव्हलिंगचं पॅनल तिथे बसलं होतं. आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ सोलो लेव्हलिंग, पण त्यांचं ते व्हॉइस ऍक्टिंगचं ते आवाज वगैरे ते सगळं ऐकून लय असं भारदस्त वाटलं एकदम. तुम्ही स्वतः पाहून घ्या, म्हणजे लय खतरनाक. आणि त्याचा म्हणजे वाटते का भाऊ व्हॉइस ऍक्टर म्हणजे अॅनिमे पाहताना आपल्याला वाटत नाही तेवढं का बा, असं वाटते का व्हॉइस ऍक्टरचं काम लय सोपी असते, पण लय म्हणजे पाहून घ्या तुम्ही. あんたたち剣で切り伏せることこそ本体の術。こんな軽臭いところでその剣を錆びつかせていい。剣を捧げる相手が必要だという俺に使う。いなくなった野郎の娘が守ってもらう。目の前で俺を守ってくれ。落ちろ。आणि जर आता तुम्ही सगळे अराईज झाले असणार तर गेट रेडी, कारण हे रिझन आहे मी खास MCC ला गेलो होतो, म्हणजे मुंबई कॉमिक कॉनला गेलो होतो, कारण मिस्टर कितादानी सान आले होते जपानवरून. फर्स्ट टाइम त्यांचा इंडिया व्हिजिट आहे, आणि ते आहे मेन जे वन पीसचं सगळ्यात पहिला थीम सॉन्ग आहे, पहिल्या एपिसोडचं पहिलं जे ओपनिंग सॉन्ग आहे त्याचे सिंगर. तर ते आले होते, आणि त्याच्यासाठी मेन मी गेलो होतो, अँड आय वॉज सो एक्साइटेड फॉर दॅट. Okay, thank you. Thank you, Mumbai. Next.
たよ次からのキャンプスターありえない世界を行くなら君の影でそれが日常目立つ日と熱に決めてつまりみんなありゆくだけが俺たちの心配なんてどこ吹く風I love you 一番の夢見る心はこれかい辛いことが大事なんでないのまだ夜明けが薄くて綺麗だतर त्यांनी आय थिंक सो सगळेच्या सगळे गाणे म्हटले होते वन पीसचे जेवढे ओपनिंग होते तर तुम्ही स्वतः पाहून घ्या वन पीसचा किती क्रेज हो सोलो लेवलिंगचा पाहून घ्या किती म्हणजे काय होतं वन पीसचा पहा तुम्ही सोलो लेवलिंगचा ऑलरेडी पाहून झाला तुमचा वन पीसचा पहा तुम्ही काय काय मज्जा आली आणि त्याच्यानंतर शेवटचं सॉन्ग त्यांनी स्पेशली हे शेवटच्यासाठी ठेवलं होतं पूर्ण मजा आणण्यासाठी आणि मी तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण सॉन्ग टाकणार आहे हे मी कट नाही करणार आहे पहिलेचे दोन्ही सॉन्ग मी थोडे अर्ध्या मिनिटाचे ठेवले होते पण हे वाला पूर्ण 4 मिनिट आहे पूर्ण 4 मिनिटाचं ठेवलं आहे आणि तुम्ही ऐका फक्त ऐका आता तुम्ही Sing a song together Let's rock some cold We
と会えたなら愛すつもりさそれからのこととこれからのことつまりいつも道は誰かにアピールできるいいチャンス知識可能にしてた夜もうならせただ根拠はないけどポケットになら Something you wanna be my friend Ladies and gentlemen, please give Kita Danisan a round of applause. Thank you so much. One more time, put your hands up. I'll be back soon. Thank you so much. आणि त्याच्यानंतर मूज आणि 99 साइड पण आले होते. मला दोन्ही नव्हते माहिती याच्या पहिले कोण मूज आहे कोण 99 साइड आहे, पण आय लाईक बोथ ऑफ देम. मूज एक स्प्रे पेंटर होता, त्यांनी एक स्पायडरमॅनची पेंटिंग बनवली होती आणि 99 साइड एक रॅपर आहे. जर तुम्हाला माहित नसणार तर पाहून घ्या तुम्ही व्हिडिओ त्यांचे. भगवान ने मेरी बात माना आसमां मुझे उड़ाने भरने को पता लगता आसमां मुझे रिश्तेदारों से फिकर रिश्तेदार काम ना आते कलाएंगे साथों साथ जन्म बिना लिए साथ फेरे दर्द है मेरे घेरे वो लोग सिर्फ दिखे चेहरे पे रखी गलती पर खुशी ने जिंदगी में तुझी हुई जिंदगी को जुड़ाना चाहता कलों पर पुनः से नहीं बना था वाले की वो भी बिकता दुकानों पे नो डिस रिस्पेक्ट उसे भी मानता पर जानता कि इंसान ने बनाया भगवान का तमाशा अजब मन वाड़ा मिलेंगे तू बात एक तमन्ना और दूसरा तमाशा पर मापा जाकर तू भी वाकई जैसे वाकई मैं बचपन से हरामी पर हराम खाना खाता हर पल कला मेरी ये पुनर्जन्म खाता कला मेरी जैसे खुदा ना मेरी तीसरी आंख जब लोगों की चर्बी के साथ मैंने खींच ली खाल अरे पीछे भाग मेरा भाई बोला रीड निकाल वो शादी की टीप निकाल खुले तीसरी आंख जब लोगों की चर्बी के साथ मैंने खींच ली खाल तेरे पीठ पीछे भाग मेरा भाई बोला रीड निकाल वो शादी की टीप निकाल खुले तीसरी आंख What's up? खुली की मेरी तीसरी आंख जब लोगों की चर्बी के साथ मैंने खींच ली खाल तेरे पीठ पीछे भाग मेरा भाई बोला रीड निकाल वो शादी की टीप निकाल खुले तीसरी आंख मी आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ देम, पण 99 साइडचं काही गाणे मला आवडले, पण तसं आहे मला काही रॅप आवडत नाही म्हणून ठीक आहे. पण तुम्हाला जर आवडत असणार तर पाहून घ्या, तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर माझ्या सोबतचे जे होते त्यांना होऊन राहिली होती थोडी घरी जायची घाई, म्हणून आम्ही निघालो बाहेर. आणि त्याच्यानंतर माझा थोडा एक्सपिरियन्स ऐकून घ्या, मला कसं वाटलं त्या दिवशी पूर्ण थोडा. कारण मोबाईलची माझी चार्जिंग पूर्ण उतरली होती, मी मोबाईल चार्जिंगवर लावला आणि तिथंच बाहेर बसून बोलत बसलो थोडस. तर ऐकून घ्या मला काय बोलायचं आहे. तर चला आता कॉमिक कॉन संपलाय. शेवटची गर्दी तुम्ही पाहू शकता, लय खतम झाली आहे. इकडून एक्झिटमधून लोक येऊ राहिले, तिकडं मेन एंट्रन्स होतं मगाशी, तिकडून गेलो होतो आपण अंदर. ते सिंगल एंट्री लिहिलं आहे इथं सिंगल एंट्री पास. तर तिथून गेले होते अंदर आणि मला इथं भेटलं आहे चार्जिंग 8% चार्जिंग चालू आहे माया. आणि आता आम्ही जाणार आहे काही खाप्यासाठी. तर माझ्या काही मित्र आहे, आता आम्ही हाराजुकू टोकियो कॅफेला जायचं ठरवलं आहे. आता तिकडं जाणार आहे, थोडंसं जेवण करतो. इथं थोडंसं खाल्लं, पास्ता खाल्ला, फ्राईज खाल्ले, पण ते काही आता कोणी जर कॉमिक कॉन लिहायला असेल तर माहिती असेल काय म्हणजे काय क्वालिटी काय राहते खा प्यायची. तर
अशी गोष्ट आहे. पण मला कंटेंट बनवायचा होता मेन म्हणजे. कोणाला असं प्रश्न विचारायचे. डे 1 संपला, माही कोणाला काही विचारायची हिंमत झाली नाही. तर पाहू आता काय होते. तर डे 2ला काही भेटते का नाही, तर कंटेंट म्हणजे हिंमत होते का नाही मेन म्हणजे. पाहू काय होते तर आता. आणि इंट्रो नाही शूट केला मी आतापर्यंत, माहीत नाही आता इंट्रो कुठे शूट करेन मी. इंट्रो आय थिंक कॅफेमध्ये शूट करावं लागेल मला, नाही तर मग बाहेर जाऊन. कारण आता तर आलो आहे मी बाहेर. आता इथं पॅव्हिलियन 2 इथून आम्ही अंदर तिकडचं दाखवलो. मी पहिले दाखवलो कायला 10 वेळा मी कायला सांगतो एकच गोष्ट. तर आता आम्ही बाहेर आलो आहे. पाहू आता काय होतं. जेवायला पोट अबे आमच्यासोबत जो एक होता तो आपला तो पायरेट ऑफ कॅरिबियनचा कोणता होय तो जॅक स्पॅरो, कॅप्टन जॅक स्पॅरो त्याचा करून आला. आणि त्याच्यासोबत त्यानं आणली होती म्हणते हे डॅगर आणली त्यानं, खरोखरची टोकदार काटेदार. आणि ती घरून आणली नाही, हे घालूनच चांगलं वाटते. तर ते त्यानं घरून आणली, ते ओरिजिनल होती. तर ते घेतली आईनं, पकडली म्हणते बाहेर सेक्युरिटीमध्ये. तर आता तो गेला आहे सेक्युरिटीसोबत बोलासाठी, वापस द्या म्हणते. जेव्हा तो आला होता तेव्हा पकडली होती त्याची, आता वापस मागून राहिला तो. तर पाहू आता काय होते, भाऊले भेटते का नाही. तर मी बसलो आहे इथं, माझ्या चार्जिंग चालू आहे. बम मजा आली रे बा, बम मजा आली. बम महान लोक, अरे अनएक्सपेक्टेड लोक भेटले. म्हणजे दोघंच जण अनएक्सपेक्टेड होती म्हणा. ते जे 2 ॲनिमेवाले क्रिएटर्स आहे ते, एक तो प्रणिक आणि दुसरा तो ॲनिमेटियमवाला, ते दोघं. बाकी तर सगळे ओळखीचे होते थोडेसे. तर ते भेटले लोक, जे मला अपेक्षा होती का येईन म्हणून, पण आले नाही. तर थोडं वाटलं, कारण काही कॉस्प्लेयर्स तसे. मुंबईचं लय खतरनाक आहे. मुंबईचं म्हटलं जाते का सगळ्यात मोठा कॉमिक कॉन आहे. तर लय सारे म्हणजे मोठे कॉस्प्लेयर्स जे होते ते आले आहे. त्याले मी पहिलेपासून फॉलो करतो, जेव्हापासून मी माझ्या पेज बनवलं तेव्हापासून मी फॉलो करून राहिलो त्याले. ते मला भेटले इथं, त्याच्यासोबत मी फोटो घेतले आहे. तर मजा आली. पण मला वाटते का त्याच्यासोबत थोडा कंटेंट बनवला असताना तर मला थोडी रीच भेटली असती. पण ठीक आहे म्हणा, आता काय करू शकतो. पहिली गोष्ट तर माझ्यात ना क्रिएटिव्हिटी आहे, ना हिंमत आहे, ना काही बोलता येत मला. आता असा कॅमेरा चालू करून बोलू राहिलो मी एवढा, पण लोकांसमोर नाही बोलता येत मला. आता माझी गोष्ट ते आहे, तर कायच करू शकतो. आता तुम्हाला माझ्या बोलणं बोर होतं सण, मेन गोष्ट म्हणजे. कारण मी काही जास्त याच्यात काही क्रिएटिव्हिटी करून नाही राहिलो, जास्त हालून नाही राहिलो. लोकांना कसं असं डोळ्याले नुसतं भग झालेलं पाहिजे. आता जे कोणी हे ऐकत असून लय असे बोर, एक तर गोष्ट अशी आहे का, एक ग्रुप असा असन का जो लय बोर झाला असन या गोष्टीला माया ऐकू जैले ऐकायच्या नसून. दुसरं कोण असन का जैले माया बोलणं आवडते, मला बोलायला ऐकायला आवडते, तेच लोक माया बोलणं ऐकत असतो. काही लोक म्हणते बाबा तुझं बोलणं चांगलं आहे म्हणते, बोलत जाय म्हणते. असं हे कुठं गेले, मला सोडून दिसून नाही राहिलं. माया सोबतचे कुठं गेले, तर माझे मित्र कुठं गेले तर मला सोडून गेले ते. तसं त्याचा फोन येईनच म्हणा. जेव्हा त्याचा फोन येईन तेव्हा मी व्हिडिओ बंद करून टाकीन. पण सध्या तरी काही दिसून नाही राहिले. चार्जिंग चालू आहे तर मला काही व्हिडिओचा 14% झाला. वा 14% चार्जिंग झालं माया. किती म्हणजे बसलो होतो तेव्हा 8 होतं, रेकॉर्डिंग करतो 3 मिनटं झाले, 4 मिनटं झाले रेकॉर्डिंग चालू करून, आणि 14% झाले पहिलेच. एवढं माझ्या फास्ट चार्जर आहे. रेकॉर्डिंग करून राहिलो, कॅमेरा वापरून राहिलो तरी माझ्या फास्ट चार्जिंग होती. एवढं खतरनाक मावला आहे आपला. नमस्कार. किती राहिला आहे? घ्या, लावा. हो बिलकुल लावा. हो काही विषय नाही. तर आपले आता दुसरे भाऊ आले आहे इथं चार्जिंग करायसाठी. तर माझ्या चार्जर थोडंसं काढला आहे मी 2 मिनटासाठी, कारण 14% आपलं झाला आहे. भाऊच्या याच्यात मध्ये 1%च दिसलं. भाऊलेला दूर जायचं आहे म्हणते. करू द्या आता तुम्ही तोपर्यंत माया ऐका, मी काय बोलू राहिलो. तर कुठं होतो मी, विसरलो मी. तर जे काही असो, मजा तर बम आली आज कॉमिक कॉनमध्ये. आणि एकानं उलटी टोपी घातली एसचे हे जे डोळे आहे हे समोर पाहिजे असते. तिकडं मला एक माणूस दिसू राहिला, त्यानं उलटी टोपी घातली आहे, त्यानं डोळे मागं ठेवले आहे. माहीत नाही कोणतं ॲनिमेचा फॅन नाही वाटते तो जास्त. अशीच त्यानं टाईमपाससाठी टोपी घेतल्यासारखी वाटत राहिली. आणि एक तर त्याचा डोळा आहे मध्ये हाय मी म्हटलं तुटून पडला का काय. तर मी म्हणून राहिलो होतो हाय. गेले काय? दोघं गेले काय म्हटलं? चला रे बा, आली मंडळी आली. व्हिडिओ बनवून राहिलो होतो. हाय करता काय? या इकडं व्हिडिओ हाय करा.
तर चला आले पोट्टे आपले आता काही खा प्यायला जाणार आहे आता हाराजुकू मध्ये खा प्यायला जाणार आहे. उचलतं काय ते उचल. तर चला मग आता दाखवतो तुम्हाला काय काय खा प्यायचं आहे. तर भेटू मग नंतर कॅफेत व्हिडिओ एंड करतो. तोपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत राहा कंटिन्यू. त्याच्यानंतर मी गेलो एक हाराजुकू कॅफेला. हाराजुकू एक टोकियो थीम्ड कॅफे आहे, जापान थीम्ड कॅफे आहे मुंबईमध्ये. तिथे गेलो, ते जवळच होतं तिथून, तर 2-4 मिनिटाचाच रस्ता होता. तर आम्ही तिथे गेलो, आम्ही नाही मी एकटा गेलो तिथे आणि डिनर केलं तिथे. तिथे मी काय खाल्लं हे तुम्ही व्हिडिओमध्येच पाहून घ्या. आलो रे बा हाराजुकू मध्ये. जॅपनीज कॅफे आहे म्हणते, तर नाही टोकियो कॅफे आहे, जॅपनीज कॅफे नाही टोकियो कॅफे आहे. तर चला जाऊन पाहू काय आहे तर खासाठी. तर चला रे बा आता आपण आलो आहे जॅपनीज कॅफे मध्ये. पहिले घेतला आहे आपण हॉटडॉग. 2 आले आहे एका प्लेट मध्ये. पाहू कसं लागते तर. चला फास्टेस्ट चॉपस्टिक फर्स्ट म्हणते. हे या ताटात नव्हतं घ्यायचं का मध्ये? मला वाटतं याच्यात ते ओनिगिरी खायचे होते, पण जाऊ काही विषय नाही. माझ्यासमोर हे ताट ठेवलेलं होतं तर घेऊन घेतलं. नाही पहिले सांगून देऊ, चीज आहे, नॉनव्हेज मी खात नाही. टेस्ट चांगली आहे, टेस्ट मध्ये काही कमतरता नाही. घेतला. फक्त गोष्ट अशी आहे ना, माझ्या चार्जिंग कमी तर किती रेकॉर्ड होईल, कारण मला घरी जाण्यासाठी उबर आहे करायचं आहे. त्यासाठी पैसे पाहिजे मला. आणि त्याच्यासोबत हे भेटलं पापड, रंगीबेरंगी पापड. बाजूला सोया सॉस आहे, रायू ऑइल आहे, सांशो चिली क्रिस्प आहे, कोड 7 मला शेंगदाण्याची चटणी वाटू राहिली. कोड 7 नावाची बॉटल आहे. मजा द्या आली बा, बम आली आज. उद्या मी कॉस्प्ले वापरणार आहे. पाहू लोक आहे तर त्याच्याबद्दल काय म्हणणार आहे ते. सासोरीचा कॉस्प्ले करणार आहे. नरुटो म्हणला तो अकात्सुकीतला जो राहिला. मी एवढं सारं बोललो, झालं नाही का रेकॉर्ड? ते मी रेकॉर्डची बटनच नाही लावली वाटतो. हा तर मी म्हणून राहिलो होतो जल्दी टेस्ट लागलं. चॉपस्टिकनं खाऊन दाखवलं मी याच्या पहिले, पण त्याला रेकॉर्ड झालं नाही, झालं माहिती नाही मला खाऊन नाही झालं. पाणी पाहिजे आता. हे काही मला आवडून नाही राहतं. काय वाटतं किती डिश असं नाही? 700 रुपयाची डिश आहे. 700. जाऊ द्या, तुम्हाला काही टॉर्चर करत नाही मी, कारण ना मला आवडलं हे ना तुम्हाला आवडणार आहे मी खाताना. तर भेटू पुढच्या पार्टमध्ये. पाहून घ्या रे बा काही जापनीज शब्दाचे अर्थ सांगितल्या. काराओके हा जापनीज शब्द आहे. सिंग लाईक नो वन वॉचिंग, द अल्टिमेट व्हॉइस पॉवर्ड साईड क्वेस्ट ऑर विथ युअर स्क्वॉड. देनशा म्हणजे पाहून घ्या. आता मी काही वाचत नाही, लय दूर आहे ते. तर अशा काही जापनीज शब्द लिहिला इथं मस्त दुसरं आलं. हे सॉसेस आहे इथं म्हटलं होतं मी काय काय मागवत राहतो. मलाच नाही मी काय माहिती. मांजर दिली आता एक.
पाहू आता कशी लागते राईट. चांगली आहे तशी पण अजीब टेस्ट. काहीतरी वेगळं लागतं. समथिंग इज डिफरंट अबाउट इट. बट सडला आंबा कसा राहते तसं लागू राहिला. पण चांगले आय कॅन इट. म्हणजे वाईट नाही आहे पण अशी खूप बेस्टही नाही आहे. जर कोणा फ्रीमध्ये खाऊ घातली तर नाही खाईन मी. माझे पैसे भरून खायची गरज पडली तर खाईन. नॉट बॅड बट नॉट गुड टू. सहसा उलट असतो. नॉट गुड बट नॉट बॅड. नॉट बॅड पण नॉट गुड. त्याला विचारावं लागेल काय काय टाकलं आहे फक्त. तर चला रे बा, आलो मी वापस आता माझ्या रूमवर. पुरा दिवस भराचा कॉमिक कॉन करून आणि काय मजा आली. असे असे लोक भेटले, असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकदम जगा वेगळे. म्हणजे सगळ्यात म्हणजे काय खतरनाक लोक भेटले. एकदम इंटरनॅशनल लेवलचे लोक भेटले. आणि जेवण झोपडपट्टीचं आहे खालचं. म्हणजे काय बोलू मी. तिथं एक पास्ता घेतला होता मी, फक्त एक पास्ता आणि फ्राईज चांगले होते म्हणा, फ्राईजला नाही म्हणत मी काही. पण पास्ता कोणाला करता नाही येत. पास्ता मलाही करता येते, मला काहीच नाही बनवता येत. मला नुसती पास्ता आणि मॅगी दोनच गोष्टी बनवता येते. पास्ता कोणाला नाही बनवत. रेड सॉस पास्ता, त्यानं नुसतं टमाटो पिळलं त्याच्यातून पास्ता टाकला झालं. ब्रिटिश आहे सारखा पास्ता बनवला त्यानं. भारतात कमीत कमी भारतासारखा तर बनवा म्हणा. काय पास्ता बनवला तो, काही डोकं खराब झालं माझं. तो 300 रुपयाचा पास्ता होता तो, 300 रुपयाचा. आणि काय केलं, नुसतं एक टमाटरनं पास्ता बस, काहीच नाही दुसरं. एवढं नुसती टमाट्याची चव लागू राहिली होती त्याच्यात. पण फ्राईजनं वाचवलं. पहिले पास्ता खतम केला, नाही म्हटलं फ्राईज मग नंतर खाल्ली. म्हणजे कशी आफ्टर टेस्ट चांगली राहते ना तोंडात, तर फ्राईज नंतर खाल्ली. मग तर अशी गोष्ट झाली ते. आणि त्याच्यानंतर रे बा लोक असे, त्याच्या पहिलेही लोक खतरनाक भेटले. मी हे सांगतो, मी खाल्लं काहून, कारण मला लिटरली चक्कर येऊन राहिली होती. एवढं म्हणजे मला भूक लागली होती. मी सकाळी नाश्ता एक तर इथं काही जास्त आहे नाही. कॉर्नफ्लेक्स खाऊन गेलो मी. कॉर्नफ्लेक्स चहात टाकून कॉर्नफ्लेक्स खाल्ले मी. तर तेवढंच सकाळी खाल्लं आणि त्याच्यानंतर काहीच नाही. तर असं मला चक्कर येऊ राहिली होती ना. मला ते व्हेन्यू सोडायची इच्छा नव्हती होत, कारण एवढी मजा येऊ राहिली होती तिथं, लयच खतरनाक. पण मग मला अशी चक्कर यायला लागली रे बा. माझ्या पोटात काहीच नाही. मी नुसता फिरून राहिलो इकडं तिकडं, साऱ्यासोबत फोटो काढू राहिलो, व्हिडिओ काढू राहिलो. पुरी खतम झाली होती माझी हालत. मी म्हटलं काही ना काही खा लागते म्हटलं, आता काही राहून होत नाही. आणि त्याच्यात त्याच टायमावर तो भाऊ आला, ते वन पीसवाला भाऊ, ते सिंगर VR वाला, काय नाव आहे त्याचं, काहीतरी नाव आहे, विसरलो मी ते नाव. आणि असे गाणे म्हणणं चालू केले रे बाबा. मी म्हटलं आता जेवण करू का गाणे ऐकू म्हटलं. मी म्हटलं जेवण गेलं चुलीत म्हटलं, चक्कर येऊन पडलो तर चालते, पण मी याचे गाणे नाही सोडत म्हटलं. आणि माहोल रे बा पुरा असा खतरनाक माहोल करून टाकला. त्याच्यात पुरेच्या पुरे तिथं वन पीस फॅन, असं कोणीच नसन ज्यानं वन पीस नाही पाहिलं. सारायले गाणं पाठ VR वालं
सारे म्हणून राहिले अक्षुरा, भाऊ नाही म्हणून राहिला गाणं, तो स्टेजवर उभा, तो एक शब्द नाही म्हणायची गरज त्याला, पुरी ऑडियन्स म्हणून राहिली गाणं. भाऊले बोलवायची गरज नव्हती, बस तो फक्त तिथं समोर उभा आणि ऑडियन्स पुरं गाणं. एवढा क्रेज आहे वन पीसचा, लय जबरदस्त मजा आली. आणि तुम्हाला वाटत असेल मी इकडं कोण पाहू राहिलो 10 वेळा, इकडं माझी स्क्रीन आहे, तिकडं कॅमेरा आहे, मी असं पाहिलं तर कॅमेराकडं होती, असं पाहिलं तर स्क्रीनकडं होती, तर मी चेक करू राहिलो का बरोबर मी फ्रेममध्ये आहे का नाही आहे का, कसा दिसू राहिलो मी, चांगला दिसू राहिलो. कारण हे लाईट चमकू राहिला, तुम्हाला लाईटाचा त्रास होईल म्हणून मी असं थोडंसं 10 वेळा पाहू राहिलो तिकडं का कसं होऊ राहिलं. आणि मला वाटते का माझा मोबाईल पडायची शक्यता आहे, कारण मागं जे आहे ह्याच्या ते जास्त सपोर्ट काही आहे नाही असा भिंतीसारखा, असं ते एक दांडा आहे ना, त्याला खाली गड्डा आहे आणि हळूहळू ते मोबाईल असा खाली घसरू राहिला, त्या गड्ड्याच्या लाईनमध्ये आला ना तर तो गपकन खाली पडून जाईल. कारण हे रेकॉर्डिंग चालू करायच्या पहिलं तसंच झालं, मी ठेवला तिथं आणि ते गड्ड्यातून क्रपकन तिकडं गेला, असा आपटला, पुरा असा चकनाचूरच झाला. जाऊ द्या, कॉमिक कॉनवर येऊ वापस आपण. तर कॉमिक कॉनची गोष्ट, अरे बापा रे, वन पीसची काय मजा, तो असे गाणे म्हणून राहिला. मी टाकले असं म्हणा, एक तर पहिले टाकन नाही याच्या क्लिप, नाही तर नंतर टाकन, पण काय खतरनाक गाणे म्हणून राहिला रे बाबा तो, लय जबरदस्त. तुम्हाला पहिलेपासून सांगू का, दिवसाच्या असं स्टार्टिंगपासून काय झालं, तर स्टार्टिंगली मी काय झालं, मी कालपासून सांगतो. स्टार्टिंग आले मी माझ्या घरून जेव्हा निघालो मी तेव्हापासून सांगतो मी काय झालं. तर मी राहतो आता, असं काही हे नाही आहे ना काही प्रॉब्लेम मी कुठं राहतो ते, कारण साऱ्या मोठ्या क्रिएटर्सनं सांगितलेलंच आहे ते कुठं राहते, तर तरी मला माझी प्रायव्हसी हे आहे. हां, तर मी रेल्वेनं येऊ राहिलो होतो पहिले मुंबईला. तर मी पहिले रेल्वेनं मुंबईला येऊ राहिलो होतो, ठीक आहे. तिकीट बुक केली कधीची, ट्रेन होती माई 12:30-1च्या जवळपासची, 1:20ची ट्रेन होती माई, 1:20ची माझ्या घरून. आणि इथं पोहोचणार होती ते 11:30 11:30 का 11:45 त्याच्या जवळपास काहीतरी, एकदम रात्रीचे. दुपारपासून तर रात्रीपर्यंत मी ट्रेनमध्ये बसून येणार होतो, ठीक आहे. चाललं, कारण त्या दिवशी मला लोअर सीट भेटली होती. आजपर्यंत जीवनात मला कधी लोअर सीट नाही भेटली, आज पहिल्यांदा मला लोअर सीट भेटली होती. तर ठीक आहे, मी पाहिलं. त्या दिवशी मी सकाळी उठलो, म्हणजे काल, म्हणजे कोणती 8 तारीख, हा, कारण 9ला इथं कार्यक्रम होता ना, 8 तारखेच्या सकाळी मी उठलो, पाहू राहिलो ट्रेन लेट. मला 4 वेळा मेसेज आला IRCTCचा का बाबू म्हणे ट्रेन लेट झाली आहे. पहिले मेसेज आला 1 वाजताची 3 वाजता झाली, दुसरा मेसेज आला 3 वाजताची 6 वाजता झाली, तिसरा मेसेज आला 6 वाजताची 10 वाजता. अबे म्हटलं काय होऊन राहिलं हे, 10 वाजता ट्रेन झाली, 10 वाजता. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं ठीक जाऊ दे, म्हटलं मी त्यांना काही जात नाही, म्हटलं किती वेळ लागन काय वेळ लागन. मी केली ते ट्रेनचं ते TDR फाईल केली मी, मला अजूनही पैसे नाही आले TDRचे, मी केस टाकीन IRCTCवर. तर TDR फाईल केली मी, मला पैसा वापस भेटला नाही, त्याचा पैसा भेटते म्हणते पुरा वापस. तर TDR फाईल केली, मग ट्रॅव्हल्स बुक केली मी. आणि ट्रॅव्हल्सनं मी इथं आलो, मुंबईला पोहोचलो संध्याकाळी 7:30 वाजता बसलो मी, आणि सकाळी 7:30ला इथं मुंबईत इथं आलो. मी रूम केली म्हणजे पहिलेच बुक केली होती म्हणा. इथं आलो मी, आंघोळ केली, पुरं तयारी केली, कॉमिक कॉन जायसाठी ते कपडे गिपडे घातले मी पुरे. आणि त्याच्यानंतर मी नाश्ता करायला निघालो इथून रूमवरून. पहिले नाश्ता केला होता म्हणा, ते चांगलंवाले कॉर्नफ्लेक्स आणि चहा खाल्ला होता, तर ते खाऊन मी निघालो इथून दुसरा नाश्ता करायसाठी. तो काही चांगला लागला नाही, पण तरी दुसरा नाश्ता करायसाठी रस्त्यात पाहिलं मी म्हटलं आता पाहूनच घेतो, म्हटलं का ते ट्रेन किती कुठं आहे म्हणून, का आली का नाही आतापर्यंत मुंबईला. मी पाहतो ते ट्रेन, तर ते माया स्टेशनवर जिथून मला बसायचं आहे. अबे म्हटलं मी इथं मुंबईला आलो, मी आंघोळ केली, मी पुरा रेडी झालो, आणि त्याच्यानंतर ते ट्रेन तिथं पोहोचली जिथून मला निघायचं होतं. वा, म्हणजे जे 1:30 वाजता अगोदरच्या दिवशी दुपारी 1:30 वाजता निघायची होती, ते दुसऱ्या दिवशी 8:30ला तिथं पोहोचली. म्हणजे किती 12 तास ते 1:30, आणि पुढे अजून 7 तास.
म्हणजे 12 आणि 7 19 तास लेट, 19 तास. आणि आता व्हिडिओ मी चालू करायच्या पहिले पाहिलं नाही, कारण मला नाही वाटत का अजूनही ट्रेन ते मुंबईला पोहोचली आहे. पुरा पहिला दिवस संपला आहे कॉमिक कॉनचा, मला नाही वाटत ते मुंबईला आली आहे अजूनही. मला माहीत नाही, इथं मी बडबड करून राहिलो. माझे रूममेट आहे इथं हॉस्टेलमध्ये आहे मी एका, तर कोण कधी येईन माहीत नाही. थोडंसं रिकाम आहे, नाही तर आले असते तर बोलायला भेटलं नसतं. मला माहीत नाही की काय सायलेंट वेळ काय आहे यायचं. तर हां, तर वापस ट्रेनवर येऊ. तर मला नाही वाटत का अजूनही हे ट्रेन मुंबईला आली असं. मी पाहिलं नाही म्हणा. आता मी पाहून झाल्यावर स्क्रीनशॉट काढीन आणि टाकीन व्हिडिओमध्ये. इथं टाकन मी कुठं तरी किती वाजता पोहोचणार आहे म्हणून. ते जर पोहोचली नसेल तर पोहोचणार आहे म्हणून. तर अशी गोष्ट झाली ना. मग झाली मग माझी तयारी. मी अशी आली ट्रेनची मजा. बरं झालं बा म्हटलं मी थांबलो नाही. नाही तर मी गेलो असतो तिथं. मी म्हटलं असतं का हां ठीक आहे 12 वाजता, तर 12 वाजता झोपून जाऊ ट्रेनमध्ये. मी गेलो असतो तिथं रात्री 12 वाजता त्या स्टेशनवर. 8 वाजेपर्यंत मला तिथं झोपून राहावं लागलं असतं त्या स्टेशनवर. विचार करा, 8 वाजेपर्यंत. 8:30 वाजता निघाली त्या स्टेशनवरून ट्रेन मुंबईसाठी. 8:30पर्यंत मला स्टेशनवर राहावं लागलं असतं. कम बेकार परिस्थिती IRCTCची. एवढ्या लेटा असते काय ट्रेना, काय म्हणावं आता. जाऊ द्या सोडा. तर झाली माझी तयारी. मी नाश्ता करायला गेलो. एक नवीन कॅफे होता काहीतरी जवळच होता इथून. पैदल गेलो. तिथं पहिलेच बांधकाम चालू होतं तिथं पहिले. हां ठीक आहे. मी गेलो अंदर. मी विचारलं चालू आहे काय, म्हटलं चालू आहे म्हणे. अंदर बसायला जागा नाही, बाहेर बसवलं. अबे म्हटलं एवढा उन्हात बसवता काय. पहिलेच मला अशी सनसन गरमी होऊ राहिली. पहिलेच तर मी गरम माणूस आहे, मला अशी खतरनाक गरमी होते. AC शिवाय माया काम जमत नाही. त्याच्यात तर मला उन्हीत बसवू राहिला अजून. अबे पागल आहे काय म्हटलं. पण नाही, मी म्हटलं खायचंच आहे मला आता. तर तिथं मी घेतला इडलीच्या इडली चिली. इथं असा काही फोटो टाकून देईन मी. तर इडली चिली, पनीर चिली कशी असते बस पनीरच्या जागी इडली. टेस्ट सेम, नुसतं फक्त पनीरच्या जागी इडली लागे. पण तेवढा काही खास नव्हतं. त्याच्यानंतर कॉफी घेतली. कॉफी ओके होती, ठीक आहे. कारण कॉफी ते थोडीशी साऊथ इंडियन स्टाईलनं बनवली होती. तर ते फिल्टर कापी तर ठीकठाक आहे म्हणा. तेवढी काही आपल्याला काही साऊथ इंडियन असं एकदम हे नाही होत. म्हणजे ओरिजिनल जे हे राहते आपलं थोडंसं वेगळी चव राहते आपल्या इथं. तर ते खाल्लं मी. तिथं केली मग मी कॅब बुक केली आणि कॅब बुक केली काय ॲटो केला काहीतरी केलं. गेलो मी आपला तिकडं. तर तिथं जासाठी मला वाजले होते वाटते 10, सव्वा 10. आणि बापा गर्दी रे बाबा तिथं. ते गर्दी पाहून मी विचार केला पुढच्या दिवशी म्हणजे आता उद्या 10 तारीख आहे, दुसरा दिवस संडे. मी 8 वाजताच जातो तिथं. अबे काय खतरनाक गर्दी. एवढ्या लंब्या लाईन पहिलेच लागल्या त्या तिकिटासाठी. त्या काय ते तिकीट दाखवून ते पट्टी या लागते ना हाताला बांधाले. अबे एवढी लंबी लाईन त्याच्यासाठी. काय होय म्हटलं हे काय पागल झाले काय. अबे मुंबईले एवढे लोक पहिले आले. मी पुण्याला गेलो होतो याच्या पहिले. पुणे कॉमिक कॉन केलं मी. पुणे कॉमिक कॉनच्या वेळेस जेवढे लोक बाहेर निघाले ना शेवटी ॲट द एंड ऑफ द डे, तेवढे इथं पहिले आले होते. पहिल्या घंट्यात. विचार कर त्याच्यानंतर किती पॉप्युलेशन वाढली असेल तिथं. कारण लोक कधी असं नंतरच 2च्या नंतर 2-3च्या नंतर विचार करा नंतर किती पॉप्युलेशन वाढली असेल ती. नंतर कशी गर्दी वाढली रे बाबा. आणि कॉस्प्ले नुसते. आय थिंक कॉस्प्ले जास्त नाही दिसले, पण पुण्याचे एवढेच होते म्हणा जवळपास. मला काही सगळे कॉस्प्लेसोबत भेटायला भेटलं नाही. कारण थोडासा माया प्रॉब्लेम झाला होता. जर माया कोणी इंस्टाग्रामवर पाहिलं असेल कोणी रील वगैरे, तर मी एक रील टाकली होती. तर त्याच्यामुळं थोडा झाला होता म्हणा. पण तरी मी माझ्या याच्यावर मात केली. मी माझ्या समस्यांवर मात केली आणि काढले म्हणा मी जेवढे कॉस्प्लेयर्स भेटले त्याच्यासोबत. पण गोष्ट अशी आहे का मी एक तर इंट्रोवर्ट माणूस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जास्त काय बोलायचं ते काही समजत नाही. हां, माझ्या भावना बोलायच्या असल्या
तर ते मी बोलू शकतो. कोणाला ॲडवाईस द्यायची असली ते मी बोलू शकतो. पण असं नॉर्मली कोणी नवीन माणूस भेटलं तर त्याच्यासोबत जाऊन नाही बोलू शकत मी का अबे कसा आहे बे काय करू राहिला बे हे नाही जमत आपल्याला. कोणी येते भेटते हां काय नाव आहे काय करून राहिला ना काय नाही हे न ते ना आय एम नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन. बस जायचं लोकायला विचारायचं फोटो येस काढला थँक्यू झालं पयालं बस एवढंच केलं आहे मी. पुण्यातही तेच केलं ना मुंबईतही तेच केलं. फक्त जे ओळखीचे होते जे मला पुण्यात भेटले होते त्याच्यासोबत थोडासा बोललो मी. त्याच्यातही जास्त नाही बोललो म्हणा थोडंसंच बोललो कसा काय रे बाबू बस तेवढं. म्हणजे असं नाही बोललो थोडंसं चांगल्यानं बोललो मी. मला एकदम काही असं हे नका समजू तुम्ही. हां तर मजा बम आली. मी क्लिपा टाकून देईन थोड्याशा प्रत्येक ठिकाणच्या. म्हणजे स्टॉल एवढे होते स्टॉल बंब होते. पुण्यापेक्षा जास्त स्टॉल होते तिथं विकत घ्यायच्या गोष्टी आणि पण खायचे कमी होते. गर्दी एवढी खतरनाक. खायचे काही 4 स्टॉल खायचे 4 का 5 काहीतरी 4-5 स्टॉल खायचे. काय होय हे बोगसपणा. पुण्याला गर्दी कमी होती स्टॉल जास्त होते. इथं स्टॉल कमी होते ना गर्दी जास्त होती. आणि अशा लंब्या लाईन लागू राहिल्या लोकांच्या काय विचारता. उद्या मी प्रॉमिस करतो मी तिथं काहीच नाही खाणार आहे. फालतूचा पैसा वेस्ट आहे. मी नुसता पाण्यावर राहणार आहे उद्या. नुसतं पाणी पिणार आहे मी. निंबू सरबत पिन नाही काही एनर्जी ड्रिंक आहे तर नाही एनर्जी ड्रिंक आहे म्हणा. मॉन्स्टर प्या लागते पण मॉन्स्टर तिथं फ्रीमध्ये भेटते. पण मी पुण्याला घेतलं होतं. इथं मला मॉन्स्टरचं दुकान पहिले दिसलंच नाही. जाताना वापस घरी जाताना तेव्हा दिसलं मला मॉन्स्टरचं दुकान तिथं. तर उद्या गेल्याबरोबर पहिले मॉन्स्टर घेईन. पण ते गोष्ट अशी आहे का मॉन्स्टर ते लोक फोडून देते तेव्हाच्या तेव्हा प्या लागते. दिवसभर कुठं पकडून ठेवणार त्याने. जर बंद मॉन्स्टर दिली असती तर पकडून ठेवलं असतं. तसं पुण्यात आहे म्हणा दिलं होतं ते उघडून. मला माहीत नाही मुंबईला देते का नाही उघडून. तर काही असो तर वापस आपण आपल्या गोष्टीवर येऊ. तर भेटलो मग काही म्हणजे कॉस्प्लेयर्स भेटले भरपूर सारे. रप मी फोटो टाकून देईन इथं जे भेटले ते. आणि क्वीन बी भेटली. म्हणजे मी तिला फॉलो करून राहिलो जेव्हापासून मी माझ्या चॅनल बनवलं तिला फॉलो करून राहिलो. हे कॉस्प्लेअर आहे हे चांगली कॉस्प्लेअर आहे त्याला मोठी कॉस्प्लेअर आहे. अजून भरपूर कॉस्प्लेयर्स भेटायची अपेक्षा होती. काही कॉस्प्लेयर्सला मला भेटायचं होतं पण त्याचं येणं नाही झालं म्हणे. ठीक आहे आपण काही करू नाही शकत त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर ते आपले ॲनिमेवाले यूट्यूबर्स भेटले ते. एक तो आपला प्रनिक होता आणि दुसरा ॲनिमेटियम. तर ते दोघं भेटले. त्याची अपेक्षा म्हणजे ते येणार आहे हे मला माहीत नव्हतं. तर ते दोघं भेटले अनएक्सपेक्टेड. ठीक आहे चला काढू म्हटलं फोटो. थोडंसं मोटिवेशन पाहिजे आपल्याला कारण आपल्यालाही त्याच्यासारखं थोडंसं मोठं बनायचं आहे. करा रे भा लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्यानं केलं नसेल आतापर्यंत. तर बनलो मग आता बनलो नाही बनायचं आहे अजून. तर काढले मग फोटो त्याच्यासोबत. थोडासा आशीर्वाद घेतला त्याचा आणि निघालो मग पुढं. अजून काही गोष्टी केल्या. जास्त तर फिरण्यातच टाईम गेला म्हणा कारण कॉस्प्लेअर एवढे सारे होते नुसतंच त्याले पाहण्यात. कारण फोटो तर काढायला काही विचारायला काही हिंमत होत नव्हती माहिती. म्हणून बस फक्त त्याला विचारतच गेलो. त्याच्यानंतर मग थोडंसं आता मी शेवटचा जो पार्ट आहे बाहेर निघाल्यावर ते टाकून देईन इथं. कारण तो पार्ट मी नंतर रेकॉर्ड केला होता शेवटी निघाल्यावर जेव्हा माझ्या मोबाईलची रे बाबा मोबाईलचं चार्जिंग माझ्या पुरं खतम 2%वर आलं होतं चार्जिंग. तेव्हा कुठं मला तिथं चार्जिंग पोर्ट भेटलं आणि मी तिथं लावलं चार्जिंग. उद्या मला दिवसाच्या मधात लावावं लागते चार्जिंग. जेव्हा माझ्या 30-35% होईन ना 12-1 वाजेपर्यंत तेव्हा मी तिथं चार्जिंग लावीन. कारण मी तर 8 वाजता चाललो ना सकाळी. तर चार्जिंग मला लवकर लावावं लागते तिथं. तर अशी गोष्ट आहे. चार्जिंग महत्त्वाची गोष्ट आहे. ते माझ्याजवळच राहणार आहे म्हणा बाहेर. आजही घेऊन गेलो होतो मी. मला माहीत होतं का जिथं भेटलं तिथं लावाच लागणार आहे मला चार्जिंग. कारण लवकर खतम होते. एकदाचा कॅमेरा चालू झाला का रप उतरते आणि कॅमेऱ्याची लय गरज आहे. आणि उद्या आणि गोष्ट अशी आहे का मला करायचं होतं कंटेंट.
रील्स करायच्या होत्या मला. रील्ससाठी मला इंटरव्ह्यू सारखं काहीतरी घ्यायचं होतं मला लोकांचं. पण मी इंट्रोव्हर्ट माणूस, मला साधं कोणाला थांबवायची इच्छा नाही हो राहील. मला वाटू राहिलं सारे कामात आहे, सारे कॉस्प्लेअर. कारण कॉस्प्लेअरची डिमांड एवढी. दादा येतं काय फोटो काढाले, ताई येतं काय फोटो काढाले, सारे फोटोत बिजी. आणि त्याच्यात आहेत हे क्रंची रोलवाले न त्या गाडीवाले, विस्तारा होय का कोणती गाडी होय तर ते सारे त्याला बोलवून राहिले त्या ऑफिशियल शूटसाठी. मी म्हटलं मी 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 काय बोलू म्हटलं त्याला, आता मी काय बोलू त्याच्यासोबत. आणि नॉर्मल लोकांसोबत मला भीती अशी का, नॉर्मल लोक मला नाही म्हणून तर मग, कारण कॉस्प्लेअर्स तर तेच तर लोक असे हे करते. कारण जाऊ दे आता, मी काही त्याच्यात जास्त पडत नाही. अशी गोष्ट आहे. मग ती मला थोडंसं एक्स्ट्रोवर्ट बना लागते, थोडं लोकांसोबत जास्त बोला लागते. मेन म्हणजे थोडीशी क्रिएटिव्हिटी आणा लागते माझ्यात. कारण मला ते लोकांना प्रश्न विचारायचे होते, पण माझ्याजवळ एक प्रश्न नाही साधा विचारासाठी, काय विचारू म्हणून. तसं प्रश्न ठरवले आहे, पण दोनच माझ्या मनात आले हा प्रश्न. तर पाहिन मी उद्या एक कॉस्प्ले करून चाललो मी दुसऱ्या दिवशी डे 2वर. तर त्याच्यासाठी म्हणजे अपेक्षा तर आहे का लोक स्वतःहून येईन, दादा एक फोटो असं म्हणून. पण सारे मला इंस्टाग्रामवरच फॉलो करू. पुण्यालाही गेलो होतो तर तिथच्याही लोकांनी मला इंस्टाग्रामवरच फॉलो केलं. इथेही आलो तर इंस्टाग्रामवरच फॉलो केलं. हा बाई यूट्यूबला सबस्क्राईब करा, मी यूट्यूबर आहे, इंस्टाग्रामवर नाही आहे. तसा हा व्हिडिओ तर यूट्यूबवरच चालला म्हणा. तर जे लोक पाहू राहिले ते ऑलरेडी यूट्यूबला सबस्क्राईब असणच ना, शांत करा लवकर. तिसऱ्यांदा आहे आठवण देऊ राहिलो मी या व्हिडिओमध्ये. तर करा लवकर, सबस्क्राईब करा यूट्यूबवर, ठीक आहे. लाईकही करा व्हिडिओला, शेअर करा म्हणा. म्हणजे तुमच्यावर आहे ते. आता तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा, पण लाईक 100% करा. शेअर तुमच्या इच्छेवर आहे, पण लाईक करा. लाईक महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि पुरा व्हिडिओ पहा. मला वॉच टाईम पाहिजे, मला लवकर पैसा कमवायचा आहे. म्हणजे मग कसं पुढच्या वर्षीपासून मला माझ्या घरच्याहीवर डिपेंड नाही राहायचं आहे कॉमिक कॉनला जायसाठी. पुढच्या वेळेस मी स्वतः माझ्या पैशानं गेलो पाहिजे कॉमिक कॉनले, आणि मी स्वतः माझ्या पैशानं कॉस्प्ले विकत घेतला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तर मला थोडंसं करून द्या, थोडंसं पैसा चालू करून द्या यूट्यूबवर, थोडंसं वॉच टाईम देऊन द्या, थोडे सबस्क्रायबर वाढवून टाका. वॉच टाईम काहीतरी 4000 घंटे पाहिजे म्हणते, सबस्क्रायबर मला 1000 पाहिजे. तर करून टाका. काय जास्त काही आहे नाही, मी अशी बडबडच करत राहतो व्हिडिओवर. तर तुम्हाला माझी बडबड आवडत असेल तर करून टाका, ठीक आहे. आणि अजून काय राहिलं मग आता, जेवणाचं झालं, लय बेकार होतं. लोक झालं लय चांगले होते. आणि 2-4 लोक नवीन भेटले, आपलं ते यूट्यूबर्स भेटले, कॉस्प्लेयर्स भेटले. अरे हो, हा आला होता ना, काय नाव आहे त्याचा, सिद्धार्थ मल्होत्रा आला होता ना तिथं. सिद्धार्थ मल्होत्रा ना, तमन्ना भाटिया. कारण मागच्या वेळेस पुण्यात गेलो होतो तर तिथं सेलिब्रिटी मी पाहिले होते. आपला अँग्री प्रॅश आला होता ना, मॉर्टल आला होता. मॉर्टलचे तर तसे मी व्हिडिओ पाहत नाही म्हणा, पण आय एम फाईन विथ हिम. अँग्री प्रॅश आय एम अ बिग फॅन. तर ते दोघं आले होते, मला लय चांगलं वाटलं. पण सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया ते डायरेक्ट स्टेजवरच गेले. कारण मॉर्टल आणि अँग्री प्रॅश ते असे पुरे पब्लिकमध्ये फिरले. तर मला फोटो काढता आला त्याच्यासोबत, मला व्हिडिओ घेता आला त्याच्यासोबत. पण हे दोघं जाऊन डायरेक्ट स्टेजवर. तर आणि तसा काही जास्त काही मोठा फॅनही नाही आहे म्हणा मी त्याचा. एक फक्त सिद्धार्थ मल्होत्राचा पिक्चर मला त्याच्यात आवडला होता, तो बार देखोमध्ये. कारण मी टाईम ट्रॅव्हलवाला फॅन आहे. तर थोडंसं ते टाईमचा झिंगाळ आहे त्याच्यात. कारण लय साऱ्या लोकायला तो पिक्चर आवडला नाही, मला पर्सनली आवडला आहे. आय एम अ बिग फॅन ऑफ दॅट मूव्ही. तर अशी गोष्ट आहे. मग ते लोक आले होते. तर त्याचं काय, ते थोडासा असा व्हिडिओ घेऊन घेतला मी. लय दूर उभा होतो मी, तर दुरूनच घेऊन घेतला तुम्हाला दाखवासाठी, फक्त आले होते म्हणून. तसं तुम्ही बाकीच्या याच्यावर तर पाहिलंच असेल म्हणा. आणि 1 डे पास घेतला होता मी, तर काही जास्त काही सुपरफॅनसारखं काही भेटलं नाही मला. सुपरफॅन मी पहिलेच पुण्यात घेतलं होतं, याच्यातही घेणार होतो मी, पण पास संपून गेली ते. तर मग 1 डे पास घ्यायला लागली मला. उद्या क्रंची रोल घेतला आहे मी, क्रंची रोलचं सबस्क्रिप्शन भेटन.
लोकांकडून ऐकून राहिलो का क्रंची रोल मर्च बॉक्स इथं भेटत नाही म्हणते, कारण त्या पासमध्ये मर्च बॉक्स लिहिला आहे ना, सबस्क्रिप्शन लिहिलं आहे. तर मर्च बॉक्स फक्त USA वाल्यासाठी आहे म्हणते, इथच्यासाठी नाही आहे म्हणते. तर भारतातल्या लोकांना अशी गरिबी दाखवायला नाही पाहिजे मेन म्हणजे, कारण आपण कॉम्पिटिशन करू आलो US सोबत. तर मोदीजी थोडंसं काही करा आमच्यासाठी. नुसतं ह्या नो आय डोंट वॉन्ट टू गेट बॅड. सो बस एवढीच रिक्वेस्ट आहे, थोडंसं का जे क्रंची रोल सबस्क्रिप्शन म्हणजे त्याच्यासोबत जे मर्च बॉक्स भेटते ना ते थोडं आणा बस. बाकी काही नाही बोलायचं म्हणजे. तर वापस आपला ॲनिमेचा चॅनल आहे, तिकडं नाही जायचं आहे आपल्याला. तर असा गेला मग माझा पहिला दिवस. बाकी दुसरा दिवस पाहू मग आता आपण काय होते काय नाही होत. तर लय थकलो मी आज. उद्या पाहू. उद्या तर याच्यापेक्षा जास्त थकणार आहे, कारण मी कॉस्प्ले करून राहिलो आणि कॉस्प्लेवाल्याचे हाल मी पाहिले आहे आतापर्यंत. पुण्यातही पाहिले, इथंही पाहिला आहे एक दिवस. तर पाहू आता उद्या काय होते. तर लोक येते का नाही माझ्याजवळ फोटो काढायसाठी, कारण मला आता विचारायची गरज नाही आहे कोणाला फोटो काढा म्हणून. आता लोक माझ्याजवळ येणार आहे फोटो मागासाठी का बाबू ये रे इकडं फोटो काढू दे मला. तर पाहू काय होते, तर फोटो काढते का नाही. तर ठीक आहे, भेटू आपण Day 2च्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा, शी यू. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा रे बाबा. बाकी मग तुम्हाला माहीत आहे काय करायचं. एन्जॉय. बाय बाय.